स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दूरदृष्टिकोनातून वाटचाल चालू झाली। सहकाराच्या माध्यमातून 1958 तसं तर त्याच्या आधी वयाच्या 20-21व्या वर्षी त्या ठिकाणी परदेशात जेव्हा शिक्षण घेऊन कोल्हे साहेब आले आणि आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या परिसरातील लोकांना झाला पाहिजे या हेतूने साहेबांनी त्यावेळेस संस्थात्मक राजकारण चालू केलं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील लोकांचा उदरनिर्वाह असेल जीवनमान उंचावण्याचं काम केलं। कालांतरानंतर लक्षात आलं की आपल्याला समाजकारण करायचं असेल तर राजकारणाची जोड लागते आणि राजआश्रय असल्याशिवाय आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही। या हेतूने राजकारणात जायचं ठरवलं आणि म्हणून कुठलीही विचारधारा न बाळगता 1972 साली अपक्ष म्हणून त्या ठिकाणी रिंगणामध्ये साहेब उतरले, सिंह चिन्ह घेतलं आणि बाकी सर्व इतिहास कोपरगावलाच नव्हे तर महाराष्ट्राला ज्ञात आहे की अपक्ष म्हणून त्या ठिकाणी साहेबांचा राजकीय प्रवास खरं तर त्याआधी पंचायत समितीला असेल बाकी संस्थात्मक राजकारणात साहेब होते, परंतु 72 साली चालू झालेला प्रवास गेली अनेक वर्ष त्यानंतर सातत्याने समाजकारण असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, राजकारण असेल, आमदारकी असेल, अनेक मंत्रिपदा असतील, याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांचे काम सातत्याने त्या ठिकाणी केले। विक्रम भाऊंनी जरी सगळा इतिहास सांगितला असला तरी कैलास भाऊंनी विचारलं की अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की आपण सत्तेत आहोत, अनेकदा उच्चार केला की आपण सरकारमध्ये सहभागी आहोत, परंतु मी दुरुस्त करू इच्छितो आपण काही सरकारमध्ये सहभागी नसून आपण सत्तेत असलेल्या पक्षामध्ये आहोत। सरकारमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षात आपण आहोत आणि म्हणून सरकारमध्ये जे आहे त्यांना आपण जाब विचारला पाहिजे। अनेकदा आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपण कसं काय विचारायचं, प्रश्न विचारला तर आपण सरकार विरुद्ध वाटणार तर नाही, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात आपली भूमिका वाटणार नाही, परंतु आपल्याला स्वर्गीय कोल्हे साहेबांची शिकवण राहिलेली आहे। अनेकदा आपण बघतो जनता जनार्दन आहे, ज्या जनतेचं आपण काम केलं तर निश्चितपणाने ती जनता आपल्याला त्या ठिकाणी उचलून धरते आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने सातत्याने गेले अनेक वर्ष सर्वसामान्यांना केंद्रबिंदू समजून अनेक योजना त्या ठिकाणी काढल्या। मी त्याच्या सविस्तर विस्तृतपणाने जात नाही, अनेकांचा लाभ आपण त्या ठिकाणी घेतो आहोत, परंतु तो घटक केंद्रबिंदू मानून भारतीय जनता पार्टी आजवरचा वाटचाल करत आलेली आहे आणि म्हणूनच केंद्र असेल राज्य असेल त्या ठिकाणी आपल्याला यश प्राप्ती देखील पक्षाला झालेली आहे। त्याच धर्तीवर आपण देखील आपापल्या परिसरामध्ये जे काही अडीअडचणी असतील निश्चितपणाने त्याला आपण वाचा फोडला पाहिजे, कारण की सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता असते। आजही आपण जर बघितलं तर ताई इतिहास घडवला, या तालुक्यातील पहिल्या महिला आमदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेल्या आणि खऱ्या अर्थाने पहिल्याच अधिवेशनामध्ये ताईंनी निळवंड्या कालव्यासाठी सत्ताधारी पक्ष असताना आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं, निदर्शनास आणून दिलं सरकारच्या का आमचा 50 वर्ष जटिल प्रश्न आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। वारंवार सातत्याने त्याचा पाठपुरावा केला। कोल्हे साहेबांनी देखील गडकरी साहेब ज्यावेळेस भेटायला आले त्यावेळेस ही मागणी केली की पक्षप्रवेशाच्या वेळेस तुम्ही मला फोन केला होता आणि आमचा पाण्याचा प्रश्न सोडवू म्हणून तुम्ही ग्वाही दिली होती, तर तुम्ही त्या प्रश्नात लक्ष घाला ही आठवण करून दिली आणि कालांतराने आपण बघितलं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते 50 वर्ष रखडलेला तो प्रकल्प त्या ठिकाणी मार्गास लागला आणि आज त्याचे निळवंड्याचे चाऱ्यांचा एक प्रश्न आहे, त्याच्यासाठी देखील वारंवार आपण पाठपुरावा करत आहोत। पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवावं म्हणून ही मागणी सातत्याने अनेकदा कोल्हे साहेबांनी मागणी केलेली होती, दादांनी अनेक मोर्चे आंदोलन आपण देखील सहभागी होतात आणि त्याला देखील त्या संपूर्ण प्रस्तावाला गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याला मंजुरी आलेली आहे। मोठ्या प्रमाणात
पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचं काम काही प्रमाणात त्या ठिकाणी चालू देखील झालेलं आहे। येत्या कालखंडामध्ये ते पाणी आपल्याला येऊन निश्चितपणाने आपल्या शेतकऱ्यांना सुखकर दिवस येतील ही अपेक्षा आहे। आणि म्हणून सांगायचा उद्देश एवढाच की आपण आपल्या तत्वांशी कधी तडजोड केलेली नाही। आपण सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी स्वहितासाठी कधीच पक्ष बदललेला नाही। स्वहितापेक्षा समाजहित कायम आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि तोच धोरण आणि तीच गोष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून यावेळेस देखील सगळ्यांच्या भावनांचा जरी वेगळा विचार होता तरी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि विचारलं की आपल्याला काय अपेक्षित आहे। सगळं हेच सांगितलं की आमचे त्या ठिकाणी होणारे कामं, परिसरातील जी काय समस्या आहे त्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण बघितलं की अमितभाई शहांनी फक्त महाराष्ट्रातील 2च त्या ठिकाणी वैयक्तिक गाठीभेटी दिल्ली ठिकाणी घेतल्या, त्यापैकी आदरणीय ताई आणि मला त्या ठिकाणी बोलवलं होतं। निश्चितपणाने आज जर आपण बघितलं तर सहकार असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपण ग्रामीण भागाची अर्थकारण व्यवस्था याला चालना देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये मोठं योगदान केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आपल्याला मिळालेलं आहे। आज जरी आपण बघितलं तर होऊ घातलेल्या निवडणुका या खरं तर महत्त्वाच्या आहे। आपल्या दृष्टिकोनातून मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो आणि पक्षाला दाखवून दिलं की जे उमेदवार 800 मतांनी निवडून आले ते उमेदवार जे सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या 5 आमदारांपैकी ज्यांचं नाव होतं, सर्वाधिक 5 आमदारां निवडून आलेल्या यादीमध्ये ते आमदारांचं नाव आपल्या ह्या संघटनेच्या ताकदीवर आपण त्या ठिकाणी नेऊन दाखवलं। हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते आपल्या तत्व आणि आपल्या पक्षाशी असलेल्या एकनिष्ठपणामुळे। आणि म्हणून आज जरी आमदारकी झालेली आहे, आपण आपलं काम केलेलं आहे, परंतु एक वेगळं अस्तित्व आपल्या पक्षाचं आहे। आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष 6 वर्ष कुठल्याही संघटना म्हणून आपण निवडणुकीला तसं सामोरे गेलेलो नाही। 19ची निवडणूक झाली, आपण बघितलं त्या निवडणुकीमुळे एका बूथला आपले 272 बूथ आहे, 2 मतं जरी अधिकचे मिळाले असते तरी आपले सीट त्या ठिकाणी विजय झाला असतं। तेवढंच नव्हे तर विजय झाल्यामुळे 2024ला देखील सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युलेने परत आपल्याला तिकीट मिळालं असतं ताईंना। आणि तेवढंच नव्हे तर आपल्याला वरती लाल दिवा देखील आला असता, परंतु एका चुकीमुळे आपल्याला 2 आमदारकीला त्या ठिकाणी मुकावं लागलं आणि मोठी हानी आपल्या संघटनेची या ठिकाणी झाली। म्हणून आपल्याला येत्या कालखंडामध्ये जे काय राजकीय सत्ता केंद्र असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी मोठ्या ताकदीने आपल्याला या सगळ्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे। आज नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होते आहे, मी त्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो, परंतु शुभेच्छांबरोबर ही अपेक्षा देखील व्यक्त करतो की आपण आपापल्या परिसरामध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगातील, भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे। देशात तर आहेच, राज्यातही आहे, परंतु तालुक्यात देखील आपला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपलाच पक्ष त्या ठिकाणी आहे। परंतु आपल्या आपल्या बूथवर देखील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून ज्यावेळेस आपण तो बूथ करू तर निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। अतिशय सतर्कतेने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे, कारण की नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहे, आता या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे। त्याच्यामुळे कार्यकर्ते ज्यांच्या जीवावर आम्ही सर्वजण इथं स्टेजवर आहोत त्या कार्यकर्त्यांसाठी उद्यापासून नाही आजपासूनच आम्ही सर्वजण सज्ज झालेलो एवढंच या निमित्ताने सांगतो। कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्ता मोठा तरच नेता मोठा असतो हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे। म्हणून आपल्याला देखील कार्यकर्त्याचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी उभं राहायचं आहे। महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे, 50% मतदार हे आपले महिला आहेत, त्यांना देखील दुर्लक्षित करून चालणार नाही। युवक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, त्यांना देखील आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही। आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शक देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या सगळ्यांचा समतोल साधून आपल्याला या निवडणुकींवर विजय मिळवायचा आहे आणि निश्चितपणाने सत्ता आली का सत्तेतून परिवर्तन घडतं हे मला कल्पना आहे। आज आपण बघितलं की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक राहिलेलं नाही, टक्केवारीची संस्कृती आपल्या तालुक्यात आलेली आहे
निकृष्ट दर्जाचे कामं त्या ठिकाणी व्हायला लागले आणि एक वेगळी दिशा युवकांना देण्याचं काम काही राज्यकर्ते या ठिकाणी करता आहे. म्हणून कुठंतरी त्याला जुगारून आपल्याला एक चांगली व्यवस्था उभी करायची आहे. पण आपल्या माध्यमातून, राजकीय ताकदीतून, आपल्या सहकारी संस्थेच्या जाळ्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील युवक असतील, शेतकरी असतील, यांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल. आणि म्हणून आपण अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलेला आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, आदर्श कार्यकर्ता कोण की जो 5ही वर्ष लोकांच्या सुखादुःखात आहे, लोकांच्या अडीअडचणीत आहे, लोकांच्या वेळ प्रसंगी धावून जातो, तो खरा आदर्श कार्यकर्ता. निवडणूक आल्यावर त्याला प्रचार करावा लागत नाही, लोकच त्याचा प्रचार करतात. आणि म्हणून आपण देखील आपापल्या बूथवर जगात काय चाललं, राज्यात काय चाललं, तालुक्यात काय चाललं ते भानगडीतच पडू नये असं माझं म्हणणं आहे. आपला बूथ सगळ्यात मजबूत. कोणी किती राजकीय ताकद एकत्र झाल्या तरी आपल्या बूथवर आपण 51% जाण्याचा आज संकल्प करूया. हात वरती करून सांगा, आपला बूथ, आपला बूथ, आपला बूथ.